तर नमस्कार. आज आहे मटणाचा बेत, ते बी आपल्या घराच्या समोर. आपलं नवीन घर आहे. नवीन घराच्या समोर आजपर्यंत आम्ही काहीच नाही बनवलं, पण आज आपण बनवणार आहेत मटण. चला दाखवतो तुम्हाला मटण. एक तर मस्त इथं थंडगार वातावरण झालेलं आहे. थोडा थोडा पाऊस येतोय. आपलं एकदम शेतामध्ये घर आहे, त्याच्यामुळे काही ताण नाही. इकडं मस्त आजूबाजून हिरवगार वातावरण झालंय, त्याच्यामध्ये आपला मटणाचा बेत. आणि आजच आपण आणला गॅस. नवीन गॅस आणलाय, बर्नर आणलंय. बघू शकता इकडं. बस बस राहू दे, मान बंद करा. गॅस रेडी झाला आहे, पण काही कारणास्तव आपल्याला हे मटणाचं जे सिस्टम आहे आजचं ते कॅन्सल करावं लागेल. कारण पाऊस बघू शकता, पावसाचं वातावरण झालं आहे आणि पाऊस भरपूर यायला लागला आहे. कुत्रं वाटत बघत होतं हे की केव्हा मला मटण खायला भेटतंय, केव्हा मला मटण खायला भेटतं. झालं ते नाराज, गेलं बिचारं. पाऊस आलाय बाबा, माझं काही नाही. ए काय कॅन्सल करायचं का? करू ना, इथं करू. तिथं वरी करायचं का? हा, इथं येईन का पाऊस लागन का इथं? तिथं लाव तसलं करून घ्यायचं बिना पावसाचं, ते बी नाही केलं. ते करायचं ना. आणि आम्हाला नेमकं इथं समोर काय काय त्यातलं कॅनोपी नसते का, त्यातलं कॅनोपीची शीट जर कोणाकडे असतील अवेलेबल, जर कोणाला काम करायचं असेल ते, तर आम्हाला ते काम द्यायचं आहे. त्याच्यामुळे जर कोणी असेल तर कमेंटमध्ये नंबर टाका, म्हणजे मी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकेल. आपल्या इथे असं बनवायचं की मध्ये पाऊस नाही गेला पाहिजे. झाला पाऊस बंद आणि ते झाला. भारी दिसलं पाहिजे. झाला पाऊस झाला. चल काही नाही, लय नाही चल कुत्तूया. त्याला आताच कशाला शिजू द्या, मग खायला टाकू ना त्याला. अरे ते बघ ना किती येड्यान करायला लागले मागापासून. काय नाही करीत माझ्यापेक्षा जास्त ती येड्यान करायला लागले. तुम्ही येड्यावानी करायला. चला तर इकडं मटणासाठी आपण आणलेली सामग्री तुम्हाला दाखवतो. इकडं आहे कांदा, पहिलं अख्खा लसूण, नाखा लसूण, पूर्ण लसूण टाकू आपण. हाड तू हाड कशाला बोलवलंय त्याला तुम्ही? अरे तिकडे उचट येऊ नको बसू बाबा. तर आता मस्तपैकी कांदा बिंदा कापून घेऊ आपण. इकडे हे गॅस आहे. चला, तर सगळ्यात पहिले कोणतंही काही बी करायचं म्हणलं, काही बी, कांदा लय महत्त्वाचा आहे. कांद्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले कांदा कापून घ्यायचा आहे. कांदा हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. कोणती भाजी असो, मटणाची असो, चिकन असो, मटण असो, झिंगे, बोंबील, अंडे, त्याच्यानंतर शेवग्याची भाजी असो किंवा काही बी असो, कांदा इज बहुत इम्पॉर्टंट. आपण कांदा असा बारीक कापून घेणार आहे. चला पुढं बघत राहा. तर आपल्याला हे जो गॅस आहे का, हे चालूच नव्हता होत, कसं तरी आता चालू झाला आहे. आपण पहिले मटण धुवून घेऊ. हाडे हाड बाबा हाड. चालू केलेलं नाही, बंद आहे. मग का चालू करता मटण संध्याकाळी? धुतल्यावर ह्या टाकूच तर घ्यायचं होतं ना. अरे लय पोहायला लागलं हे. पकड मटण पकड पहिलं ते आणलंय मी, त्याच्यात डायरेक्ट फोडणी द्यायची. त्याच्यात धुवू. पकड लागण तरी पकड आण.